नमस्कार, आप देख रहे हैं DTNRST। पवन मेश्राम की अध्यक्षता में भारत मुक्ति मोर्चा एवं बहुजन क्रांति मोर्चा द्वारा आयोजित कोरेगांव भीमा लड़ाई के 208वें विजय दिवस के अवसर पर महाराष्ट्र राज्य स्तरीय अभिवादन सभा भगवान दास शास्त्री भुगे महाराज ने संबोधन किया। पेश है एक रिपोर्ट। साथियों, भारत मुक्ति मोर्चा बहुजन क्रांति मोर्चा के माध्यम से ये जो राज्य स्तरीय अभिवादन सभा आज भीमा कोरेगांव विजय दिन के उपलक्ष्य में यहाँ पे आयोजित की गई है, इस सभा के लिए यहाँ पर विशेष तौर से उपस्थित सम्माननीय मूल्यवासी संत शैलेंद्र सिंह चौहान, माननीय शिव विजय सिंह चंदेल, राष्ट्रीय महासचिव क्षत्रिय मूल्यवासी महासंघ, इनका मैं भारत मुक्ति मोर्चा महाराष्ट्र की ओर से स्वागत करता हूं। और इस कार्यक्रम के मुख्य अतिथि माननीय दासाराम नायक जी, माननीय गोरखनाथ वेताल जी, माननीय सुनील डोंगर दिवे जी, माननीय डॉक्टर मगन ससाने साहब, माननीय डॉक्टर बीबी जादव साहब, इनका मैं भारत मुक्ति मोर्चा महाराष्ट्र की ओर से स्वागत करता हूं। आज की इस सभा की शुरुआत करते हुए मैं आप सभी को संबोधित करने के लिए निमंत्रित करता हूं माननीय भगवान शास्त्री घुगे महाराज। ये आज की सभा के अवसर पर विषय को उपरोक्त में आपके सामने अपनी बात रखेंगे। माननीय भगवान शास्त्री घुगे साहब। साथियों, जय मूल्यवासी, जय हरी। आपण सर्व प्रतिवर्षाप्रमाणे भीमा कोरेगावला ज्या 500 वीरांनी हा पराक्रम केला, शौर्य गाजवलं आणि शौर्य नुसतं गाजवलं नाही तर त्याच्यामध्ये विजय मिळवला। आणि त्या ठिकाणी त्यावेळी त्या कालच्या इंग्रज लोकांनी जो हा विजय स्तंभ इथे स्थापन केला, त्या 500 जवानांना आपण अभिवादन करण्याच्या निमित्ताने प्रतिवर्षी या ठिकाणी येतो। आणि याच निमित्ताने या ठिकाणी आज जे भामसेपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते अजय वामन मेश्रामजी साहेब, हे आपणा सर्वांचे हे नुसते आदरस्थान नाही, हे फार मोठे मार्गदर्शक आहे। आणि या देशामध्ये जर आता क्रांती होईल तर ती फक्त वामन मेश्राम साहेबाच्याच हस्ते होऊ शकेल। आणि त्या निमित्ताने आपण सर्व इथे आलेलो आहोत। आपल्याला सर्वांना आपण नेहमी ऐकतात की आपलं जे बहुजन समाजाचं नुकसान हे जे केलेलं आहे, हे केलं कोणी? आपलं नुकसान ज्यांनी केलं ते या देशातले भट आहे, ब्राह्मण आहे। त्या भटा ब्राह्मणांनी आपले हे बहुजन समाज वेगवेगळ्या जातीपाती, वेगवेगळे धर्म, वेगवेगळे संप्रदाय, वेगवेगळ्या ठिकाणी यांना विभागलेलं आहे। आणि म्हणून हे जे मानवाची शक्ती आहे, बल आहे, ते असं खंडित झालेलं आहे। आता ब्राह्मण जो आहे तो कर्मकांडाच्या माध्यमातून आपल्या पूर्ण बहुजन समाजाला तो आजही लुटतो आहे। आणि आपल्याला मुख्य जर आपला उद्देश असेल तर हा ब्राह्मण आहे, हा या देशातला नाही आहे। हा ब्राह्मण तो युरेशियामधून आलेला आहे। व या ठिकाणी इंग्रज पण आले होते, त्यांनी 150 वर्षे जे सत्ता केली, पण 150 वर्षानंतर इंग्रज मात्र इथून गेले। सुखाने गेले काय? नाही नाही नाही, आपल्या कार्यकर्त्यांना चले चाव असा ठराव करावा लागला। एवढ्याने ते गेले नाही। नाना पाटलांनी आपण ज्या जनावराला पत्र्या मारतो ना, पत्र्या, त्या पत्र्या आणल्या आणि इंग्रजाचा अधिकारी खाली पाडून त्याला हातुड्याने पत्रे ठोकली। आणि मग ते घाबरले, आता काही खरं नाही, आता आपण गेलं म्हणतं ना, मारा भेनं भूत पळतं। हे मारा भेनं पळले। आज ब्राह्मण आहेत, आपण सुखासुखी त्यांना इथून का तुम्ही इथले नाही, तुम्ही युरेशियन आहात, आमच्या देशात कशाला राहतात? एवढ्या गोडी गुलाबीने ही जात जात नाही, ती फार रट आहे। आणि ते वाट पाहत आहेत कशाची? कधीतरी हटतील। अहो, ते नवस करीत असतील, वामन मेश्राम साहेब कधी जाईल? ब्राह्मण नवस करत असतील,
वामन मेश्राम साहेब त्यांना माहिती आहे आपण दम धरू. आजही आम्ही ओडिसामध्ये गेलो होतो, सगळे ते मंदिरं पाहिले, तिथे ब्राह्मणाचं मोठं स्तोम चालू आहे. हे ब्राह्मण त्यांच्या कर्मकांडाच्या देवदेवतेच्या मंदिराच्या हे पूजा याच्या निमित्ताने आपल्या समाजाला आजही लुटून राहिले. एवढा दिवस झाले ही संघटना निघून, तरी देखील अजून काही ब्राह्मण हालत नाही. आता हे झालं ब्राह्मणांचं. या देशामध्ये जशी भटबाजी आहे त्याप्रमाणे या देशामध्ये बहुसंख्य बुवाबाजी आहे. ही बुवाबाजी ब्राह्मण तरी एक वेळेला दोन तोंडात मारल्याचं पडल, पण ही बुवाबाजी तुमच्या बहुजन समाजात निर्माण झालेली आहे आणि ती आळंदीमधून निर्माण होते. आणि ती जी बुवाबाजी नावाची जी एक साथ आहे, साथीचा रोग आहे, पूर्ण महाराष्ट्रभर कथा कीर्तन प्रवचन दिंड्या नामसप्ताह हे सर्वच्या माध्यमातून समाजाला लुटत आहे. एक एक कीर्तनकाराची 2 तासाची 1 लाखापर्यंत फी गेलेली आहे आणि सगळा बहुजन समाज त्या बुवांचा दास आहे. इकडे कर्मकांडाच्या माध्यमातून तुम्हाला ब्राह्मणांनी तुम्हाला पराधीन केलेला आहे, गुलाम केलेला आहे. तसं या देशातील जो भाविक श्रद्धाळू भक्त आहे, या देशातल्या हजारो लोक जे बुवा आहेत, या बुवांनी या लोकाला गुलाम करून ठेवलेला आहे. हा या बुवांचा शिष्य, तो त्या बुवांचा शिष्य. या देशात किती संप्रदाय आहेत आणि 72 संप्रदाय आहेत. हे दयानंद सरस्वतीने त्यांच्या ग्रंथामध्ये सांगितले की 72 संप्रदाय या ठिकाणी आहेत. अहो इथं आसाराम बापू आहे, इथं राम रहीम आहे. अहो इथं काही एक आहे का? आणि सगळे लोक या लोकांनी असे विभागून घेतलेले आहेत. आपल्या लोकांची एकी तुटलेली आहे. आज एवढीच एक संघटना आपल्याजवळ आहे, ती आहे भारत मुक्ती मोर्चा. आणि बामसेप त्याचे सरसेनापती आहेत आमचे वामन मेश्राम साहेब. आणि आज आपण सर्वांनी आपलं एकच कर्तव्य आहे की आता तरी या विभागण्या सोडा. या जाती पाती धर्म संप्रदाय हे आता टाका. आपण सगळे माणसं आहो आणि मानवता नावाचा आमचा धर्म आहे. काल मला एकाला बोललो, म्हणलं हिंदू धर्म नाही आहे. ते म्हणले मग तुम्ही कोण आहात? म्हणलं हिंदू नाही. मग तुम्ही कोण आहात? म्हणलं मी मनुष्य आहे आणि माणसाचा मानवता नावाचा धर्म आहे. तो मानवतैव धर्म, असा मानवता धर्माचा मी पुजारी आहे. आणि आता तुम्हाला एकच सांगतो, ज्या वारकरी संप्रदायाने अहिंसा सत्य असते ब्रह्मचर्य अपरिग्रह याच्या माध्यमातून हे तत्व घेऊन भगवान गौतम बुद्धाचं हे ज्ञान घेऊन नामदेव महाराजांनी वारकरी धर्म स्थापन केला. आणि त्या वारकरी धर्माचे आम्ही आहो, आम्ही वारकरी आहो. अरे छाती ठोकपणे मी सांगितलं, आम्ही कोणत्या दुसऱ्या धर्माचे नाही, आमची जात नाही पात नाही काही नाही. आमचा एकच धर्म आहे, तो वारकरी धर्म आहे. आणि हिंदू म्हटलं हिंदू धर्मच नाही, तुम्ही सिद्ध करून दाखवा. म्हटलं कोणाची ताकद नाही हिंदू धर्म सिद्ध करून दाखवायची. हिंदू धर्म सिद्ध करून दाखवायची कोण्याही वक्त्यामध्ये ताकद नाही. त्यांच्या डोक्यात एकच आहे, हिंदू, बस एवढं. गर्व से कहो हिंदू, म्हणलं जीव जायची पाळी आली. गर्व से कहो. आणि हे जे लोक आहे हे सगळे ह्याच विचाराचे असल्यामुळं, आणि वर जी सत्ता आहे आज, ती सत्ता सगळी सनातनी विचाराची आहे, ती ब्राह्मणी विचाराची आहे, ते वेदबोधित विचाराचे आहे, ते शास्त्राच्या विचाराचे आहे, ते पुराणाच्या विचाराचे आहे, त्या श्रुती स्मृती म्हणजे भगवद्गीता. अहो मी रोज एक पारायण करत होतो भगवद्गीतेचं. ज्यावेळी मला कळलं की भगवद्गीता आमच्या काही कामाची, ही भगवद्गीता चातुर्वर्ण मया सृष्टम गुणकर्म विभाग अशा तस्य कर्तारमपि माम. अहो तो भगवान कृष्णाने निर्माण केलं म्हणे 4 वर्ण 4 आश्रम. तो भगवान कृष्ण OBC मधला, तो ह्या कुठं नाही कशाला करेल? हे भगवान कृष्णाने गीता लिहिली नाही साहेब. ही गीता त्या ब्राह्मणांनी लिहिली, व्यासांनी. हे महाभारत लिहिलं, त्याच्यातलं एक पॅरेग्राफ आहे, त्याचं नाव आहे भगवद्गीता. आणि मनुस्मृती, कोण मनु होता की नव्हता आम्हाला काही माहीत नाही, पण मनुस्मृती लिहिली. अत्यंत मानव जातीवर प्रामुख्याने महिलावर अत्यंत अन्याय लादणारा असा जो ग्रंथ आहे. आणि म्हणून तो बाबासाहेबांनी रायगडाच्या पायथ्याला ती मनुस्मृती
एक एक पान काढून जाळली. का काढली? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना राज्यारोहणाचा अधिकार त्या मनुस्मृतीने नाकारला. तू क्षत्रियच नाही, तू शूद्र आहे, अशी मनुस्मृती बदला घेतला माझ्या बाबासाहेबांनी आणि रायगडाच्या पायथ्याला ही मनुस्मृती जाळली. त्या 14 तळं होते त्या महाडमधलं, तिथं फक्त ब्राह्मण पाणी घेत होते, दुसऱ्याला शिवायचा हक्क नव्हता. बाबासाहेबांनी सत्याग्रह केला आणि त्या ठिकाणी जाऊन सगळे आपले लोक बरोबर घेऊन गेले आणि त्या पाण्याला स्पर्श केला आणि 14 तळं ज्यांनी मोकळं केलं, हे ज्यांनी काम केलं महाराज, आपण त्यांचे आहोत. आपले आदरणीय ते आहेत. आणि म्हणून हे बुवाबाजी आणि भटबाजी दोघातून सुटायला लागेल. आणि ही सत्ता आहे, या सत्तेचे कारण आहे, ते कारण असं आहे, तो क्षयरोग आहे, तो इतका खराब आहे, त्याचं नाव आहे EVM नावाचं मशीन. हे मतदानाकरता हे कोणी आणलं कुठून आणि त्या मत चोरणारं मशीन, त्यामध्ये कुठे मत टाका ते तिकडेच जातं कमळाला. आणि अशा रीतीने ते सत्ता त्यांची हलत नाही. एकदा येते भाजपची, एकदा येते काँग्रेसची. अजून तर काही शिवसेनेला काही चान्स आलाच नाही, पण फक्त काँग्रेस आणि भाजप, काँग्रेस आणि भाजप एवढ्या दोनच ठिकाणी सत्ता फिरते. त्याचं कारण आहे EVM नावाचं मशीन. आणि म्हणून आता तुम्ही आम्ही सर्वांनी विचारच करायचा आहे की मतदानाला बहिष्कार घाला, त्यांना सांगा EVM उचला, आम्ही बॅलेट पेपरवर मतदान करू. आणि नाही केलं तर आम्हाला तुमची गरज नाही, आम्ही येत नाही, मतदानाला बहिष्कार घालून टाकला पाहिजे. मंडळी, अनेक वक्ते आहे, वेळ कमी आहे आणि म्हणून माझा नंबर पहिलाच लावून दिला. आणि पहिल्याच नंबरला मी ज्या काही 4 गोष्टी तुमच्यासमोर बोललो, मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हरी, जय मूल्यवासी.